तर आज आपण चाललेलो आहे अंजनेरी पर्वतावरती. तुम्ही पण या अंजनेरी पर्वतावर. आज हनुमान जन्मोत्सव आहे खरं तर हनुमानचा जन्म झालेला आहे. ते स्थळ म्हणजे आपलं अंजनेरी. नाही आता सध्या तर आपल्याला पुढे जायचं ते पाहू आपण. तर आपल्याला जायचंय इथे तर आपण भेटू अंजनेरीच्या पायथ्याशी, जिथून आपल्याला वरती जायचं आहे. आपल्याला इथून वर जाण्यासाठी खरा रस्ता आहे इकडं, पण आपण तिकडं नाही जाता. खालचं एक मोठं मंदिर आहे हनुमानाचं, तिथे जाणार आहोत. माझ्यासोबत दोन राहा, बघू पुढं हनुमानाचं मंदिर कसं आहे. तिकडं जायचं. आपण बघू शकता कशी सजावट केलेली आहे. भाई काय सजावट केलेली आहे. होय सुमे, काय सजावट पाहिजे ना या वेळेस. तर अशी खूप पूर्ण काचा लावलेली आहे वरती, पूर्ण सजावट केलेली आहे. बघू शकता तुम्ही पण. कार्यक्रम चालू आहे. चावी लागते. महेश आणि मधने आपल्यासोबत अंजनेरी चाललेली आहे.
जाण्यासाठी पहिली पाऊलवाट हा वर जाण्यासाठी गाड्यांचा रस्ता आहे. आपण चाललेलो आहे या साईडनी. तर बघू शकतो कसा खडतर रस्ता आहे इथं. चढायला सुद्धा अवघड आहे. शॉर्टकट बघू शकता पुढला व्ह्यू कसा आहे. खूप दम लागलेला आहे तसं जाताना. चाललेलं तर आहे. बघू शकता खाली पाण्याची मोफत सोय आहे. वरून जे येता खाली वरून सरबत प्यायला या. वरती जाण्याच्या पायथ्याशीच खूप मोठ्या सोयी केलेल्या आहेत. बघू शकता यार इथून रे ही कोणी निघून का बरं चालले लोक? इकडे इकडून आहे रस्ता. कुठून? इकडून या साईडनी. मी काय तर जाण्यासाठी हा मेन गेट. इथून आतमध्ये जातो आपण. बघू शकता पोलिसांचं आर्मीवाले सगळे. मित्रांनो इथे तिकीट होतं. आम्ही तसेच आलो हा बोल. मित्रांनो तिथे तिकीट होतं तर आम्ही तसेच लपून लपून आलो त्यांच्या समोरून. हा आता तर काही टेन्शन नाही. आम्ही पुढे आलेलो आहे त्याच्यामुळे काही घाबरू नका. पकडणार नाही आम्हाला. आता यशान आणली बरं का अंगठी. तर डायमंड दाखवते. चला जाऊ आपण वरती चाललेलो आहे. ह्या अशा पायऱ्या स्टार्टिंगलाच चढण्यासाठी. तर आपल्याला असं खूप वर जायचं आहे अजून. तर जाऊ आपण वरती गेलो. तुम्हाला दाखवतो वरचा नजारा. तर इकडून यायला पण रस्ता आहे आपल्याला. इकडून यायला पण रस्ता आहे आपल्याला. दोन्हीकडून जाता येतं. तर खाली बघू शकता खूप छान हवा आलेली आहे इथं. हे बाय कुठे चालू म्हणजे हे आहे. तर आपण आलेलो आहे अंजनी पर्वताच्या मध्यावर. अजून आपल्याला खूप वर जायचे. आताशी आपण 1% चढलेलो आहोत. 99% चढायचं. अजून 99% बाकी आहे आम्हाला चढायचं. तर खूप दम लागलेला आहे. हे पहा खालची वनराई. खूप दमलेलं आहे आम्ही तसे वर जाण्यासाठी. डोंगर रांगा बघू शकता कशा आहे. खूपच चढायला अवघड असलेले हे पर्वत. ए थांबा रे. आम्हाला येऊ दे. खूपच भयानक असा रस्ता आहे वरती चढण्यासाठी. इथे सहसा वांदरं असतात पण एक पण पाहायला भेटाने. बघू शकता कसे डोंगर आहे. माणसं पडायच्या स्थितीत येतात डायरेक्ट जमल्यामुळं. तर तुम्हाला आता डायरेक्ट वरती गेल्यावर दाखवतो कारण मी आता जमलेला आहे. माझी पण पडायची शक्यता आहे. खूपच वरती असा रस्ता. बघू शकता रस्ता दिसणे.
हलून आला तर खूप जमलेला आहे आम्ही. खतरनाक असा रस्ता. अजून बघू शकता किती वरती डोंगर. या डोंगरावर अजून एक डोंगर आहे. तर दाखवतो पुढं. हेच पुढे एक हनुमानांच्या चरणाचे सरोवर आहे. तिथे ज्यांनी पाय ठेवला तिथे सरोवर तयार झाले होतं. हाय मधने जाय जाय वरदा. आम्ही पण आलो. बघू शकता किती वरती आहे अंजनेरी. खूप माणसं येतात हनुमान जयंती दिवशी. तिथे एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे ते मला नाही माहीत. बघू आपण वरती गेला. तर आलेलो आहे आपण तळपायाच्या मंदिराजवळ. इथे तर खरं हनुमानजींच्या पायाचं तळ तयार झालेलं आहे. हवा खूप आहे. बघू तर हे कशाचं मंदिर आहे. चला तर जाऊ आतमध्ये. ऑनलाईन आहे का? तर बघू शकता इथे आहे. कोणतं मंदिर आहे रे बा? जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर तुम्ही दर्शन घ्या. खूप थंड वातावरण असल्यामुळं खूप भाविक आज दर्शनाला येत आहेत. सर्वेश्वरी देवीचं मंदिर आहे. तर बघू शकता आपण. खूप भारी असं मंदिर आहे. छोटंसं आहे पण चांगले आहे. तर बघू शकता भाविकांची गर्दी. तिथून वर जायचं आहे. खूप मंदिर आहे. बघू शकता भाविकांची गर्दी. किती गर्दी आहे. इकडे आपले मित्र चाललेले आहेत. बाटली घेऊन आलो. ती सांभाळायला सुद्धा जड झालेली आहे मला. तर तुम्ही विचार करू शकता किती उंच आहे हे पर्वत. बाटली हवेने उडून चालली. बघा काय दाट जंगल आहे. चुकून आम्हाला टाकू नको बरं का ब्लॉग मध्ये. तर बघा मित्र कारवंद खात आहे. त्याला कधी भेटले नाही तेच त्याच्या घरी. बघू शकता कशी कारवंद खाते ती. इकडं माकडं पण तसेच खूप आहे. ते करवंद ठुती तर नाही. इकडे एक मित्र त्याला पण नाही भेटले कधी. त्यांच्या इकडं डोंगरात नाही खरं तर. म्हणजे कुठले आहे तुम्ही? हे आहे अमरावतीचे. मग काळे काऊन नाही तुम्ही? ते बघा करवंद खायला आले. तुम्ही बघू शकता.
सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता हे आहे हनुमानाच्या पायाच्या आकाराचं सरोवर. इथे खूप माणसं पोहायला येतात. इकडून वर जाण्याचा रस्ता आहे, बघू शकता. खूप मोठा सरोवर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे असं वर जाण्यासाठी. वर बघू शकता तुम्ही माणसं छोटे छोटे दिसत आहेत कारण ते खूप वरती आहेत. हे आपले मित्र पोहता येतं पण आतमध्ये जाती नाही ते. जा रे आतमध्ये. आपण तिथे बसलेलो होतो तेव्हा. बघू शकता किती हवा आहे वरती जाण्यासाठी. ब्रह्मवेली बघ ना, ते स्वामी समर्थांचं मंदिर बघा इथं. थोडं समोर चल. तिथे चल ना. बघू शकतो आपण. बघते बघ. हो वय स्वामी समर्थांचं आहे का? हे बघा इथं बघू शकतो स्वामी समर्थांचं मंदिर आहे. जिथं हात आहे तिथं ब्रह्मवेली काय कामात नाही. खूप हवा आहे. आता आम्ही वर चाललेलो आहे. खाऊचा पडा घेतला, लय भूक लागलेली आम्हाला. अजून खूप वरती चाललेलो आहे. खूप वरती जायचे अजून. खूप दमलेलो आहे आम्ही. चला भेटू वरती गेल्यावर वरच्या मंदिरात शेजारी. आम्ही आलेलो आहे अंजनेरीच्या अशा मध्यभागी. तर इथे खूप हवा आहे अशी. हवेचा अंदाज घेऊ शकता हवेच्या आवाजावरून. खूप फोटो काढलेले आहे आम्ही तसे. बघू शकता किती थरारक नजारा आहे. बघू शकता किती खोल किती खोल दरी आहे. उन्हाळा आहे पण जंगल पुरे हिरवे आहे. पाण्याचा थेंब सुद्धा नाही भेटणार पाहायला तुम्हाला. अपेक्षा असतात लोकांच्या, खूप माणसं फिरायला येतात. आत्ताच आपण त्या मंदिरापासून वरती आलेलो आहे. या मंदिरापासून मगाशी गेलो आपण. त्यानंतर आपल्या या तलावापासून या तलावापासून आता वरती आलेलो आहे. या जंगलातून वरती यायला लागतं आपल्याला असं असं. इकडून फिरत फिरत इकडून रस्ता आहे असा. इथूनच वर जावं लागतं. तर आपण चाललेलो आहे शिड्यांनी वरती. आता आपल्याला थोडीच मंजिल राहिलेली आहे. थोडं राहिलंय काहीतरी वरती जायचं. वरती गेल्यावर आपल्याला मंदिर पाहायला सुद्धा भेटेल. बघू शकता कशा शिड्या. आपली मंजिल संपलेली आहे. तर आलेलो आहे आपण वरच्या सपाट भागावर. इथून आता खूप जवळ आहे आपलं हनुमानाचं मंदिर. खरं म्हणजे तर इथंच हनुमानाचा जन्म झालेला आहे. तर भेटू मंदिराजवळ डायरेक्ट. आपण बघू शकता उभे दगड ठेवलेले आहेत. त्याचं असं महत्त्व आहे की तुम्ही काहीतरी इच्छा मागायची असती, ती जर पूर्ण झाली तर ते 5 वर्ष यावं लागतं. एक एक दगड काढायचा दरवर्षी. असं आमचा महेश सुद्धा काहीतरी इच्छा मागणार आहे. तर आपण पोहोचलेलो आहे मंदिराजवळ. तर बघू शकता खूप मोठा झेंडा लावलेला आहे. और भाई झेंडा बघू शकता. इथे पण बघा दगड लावलेले आहे माणसाने. खूप हवा आहे. इतक्या उंचावर असून सुद्धा खूप माणसे दुकानं लावतात. विचारच करायचं मुश्किल आहे की एवढं वर आणीत कशी असतील ती.
झेंडा बघा, झेंडा बघा एकदा, भगवा झेंडा. बघू आपण हनुमानाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला हनुमानाचे खरे दर्शन घडवतो मी. आपण आलेलो आहात की झेंड्यापाशी. तर बघू शकता इथंच आपल्या शेजारी मंदिर आहे. मंदिर बघू शकता, खूप लाईनी लागलेली. इथं आहे आपलं मंदिर. तर मंदिर आहे आपले. लाईनी बघू शकता कशा लाईन लागलेली आहे लांब, खूप मोठी लांब लाईन आहे. काय करायचं? मंदिर आहे छोटं, थोड्या वेळ थांबू आपण, थोड्या वेळाने जाऊ. गर्दी खूप आहे, खूप लांब लाईन लागलेली आहे. आपला मित्र दमलेला आहे एवढ्यावरती येऊन. मुख्य मंदिर, मूर्ती पण दाखवते तुम्हाला. गर्दी बिर्दी काय जाता येत नाही. बघू शकता किती गर्दी आहे. बघू शकता किती छोटं मंदिर. गर्दी रोखली, एक साईडला उभा नाही तर आता आम्ही निघाल्यावर नंतर खूप गर्दी झालेली आहे. इकडे इकडे आत्ताच आपलं अंजनी मातेच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चाललेलो आहे कड्याकडे. तिकडं खूप मोठा कडा आहे, तर भेटू कड्याकडे गेल्यावरती. बघू कडा कसा आहे. आत्तापर्यंत आपण या अंजनी पर्वताचं सगळं पाहिलं असेल. तर भेटूया पुढच्या